नमस्कार मित्रांनो, एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। व्हिडिओचे थंबनेल बघून तुम्हाला समजले असेल की आपण आज या व्हिडिओमध्ये सोलर कॅमेऱ्याबद्दल माहिती घेणार आहोत। अशा प्रकारे मित्रांनो सोलर कॅमेऱ्याची पॅकिंग जी आपल्याला भेटत असते। मित्रांनो बॉक्समध्ये आपल्याला सोलर प्लेट, त्याचे फिटिंगचे ॲक्सेसरीज असतात आणि सिम कार्ड, मेमरी कार्ड जे आपल्याला एक्सटर्नल आपल्याला याच्यामध्ये इन्स्टॉल करावे लागतात। सिम कार्ड आणि मेमरी कार्ड इन्सर्ट झाल्यानंतर कॅप जी आहे ती प्रॉपरली आपण पॅक करून घ्यायचे, बसवून घ्यायचे। त्याच्यानंतर त्याच्या खालच्या बाजूला जे वॉटरप्रूफिंगचं जे सील आहे ते ओपन करून फर्स्ट टाइम आपल्याला जेव्हा आपण कॅमेरा ऑन करतो त्यावेळेस ते बटन ऑन करून द्यायचं आहे। तर त्याच्यामध्ये ऑलरेडी बॅटरी बॅकअप असणार आहे। त्यानंतर आपला कॅमेरा जो आहे तो बूट व्हायला चालू होईल। मित्रांनो सिम कार्ड टाकून कॅमेरा फर्स्ट टाइम चालू केल्यानंतर 4G कनेक्शन नेटवर्क सक्सिडेड हा आवाज येणं खूप महत्त्वाचं आहे आणि हा सिम कार्ड कनेक्ट झाला आहे, त्याला इंटरनेट भेटतंय याचा तो संकेत आहे, याचा तो मेसेज आहे। एवढं काम झालं की कॅमेरा आपोआप कॅलिब्रेट व्हायला सुरुवात होईल। आपलं 50% काम इथंच झालेलं आहे। आता फक्त कॅमेरा जिथे आपल्याला बसवायचा आहे तिथे नेऊन इन्स्टॉल करायचा। मित्रांनो पाहू शकता अशा प्रकारे चौकोनी पाईप घेतलेला आहे। त्यानंतर त्याला असा एलचा शेप दिलेला आहे। खड्डा पण त्यांनी करून ठेवलेला आहे आणि लागणारे कॉन्क्रीट आणि खडे। सोडा खाली। तर मित्रांनो पाईप जो आहे तो खड्ड्यामध्ये उभा करून घेतलेला आहे। पाईप उभा झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये खडे वगैरे आपले भरून कॉन्क्रीट वगैरे ओतून घ्यायचे। तर मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही डायरेक्ट कॅमेऱ्यामधला व्हिडिओ पाहताय, रेकॉर्डिंग कशा प्रकारे झाली आहे त्यामध्ये तुम्हाला ऑडिओ पण ऐकायला येत असणार आहे। तर अशा प्रकारे हा कॅमेराचा व्ह्यू तुम्हाला टॉप जेव्हा कॅमेरा वर गेलाय तिथून तुम्हाला पाहायला भेटतो। मित्रांनो पुढील काही उदाहरणे आहेत ज्यामध्ये तुम्ही त्यांचा आधार घेऊन अशा प्रकारच्या फॅब्रिकेशनचा जो साचा आहे तो बनवून घेऊ शकता, जेणेकरून तुमचा जो कॅमेराचा अँगल आहे तो तुम्हाला पूर्ण 360 डिग्रीपर्यंत कव्हर करण्यास मदत होईल आणि तुमचा कॅमेराचा जो व्ह्यू जो येणार आहे तोही चांगला येईल। मित्रांनो कॅमेराचा तुम्हाला अशा प्रकारे व्ह्यू दिसणार आहे आणि तुम्ही जो कॅमेरा आहे तो तुमच्या मोबाईलद्वारे कंट्रोल पण करू शकणार आहे। याच्यामध्ये तुम्हाला राईट, लेफ्ट, अप, डाऊन अशा प्रकारचे कंट्रोल्स भेटतात। तसेच तुम्हाला यामध्ये झूमचा देखील ऑप्शन भेटणार आहे। तर ह्या कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला 10x झूमचं ऑप्शन भेटतं। तर तुम्ही अंदाजा घेऊ शकता की एरिया कसा कव्हर करतो आणि आपल्याला कसा व्ह्यू येतो। तर आता अजून 10x पूर्ण झूम झालेलं नाही आहे, तर 10x झूम आता करून कशा प्रकारे दिसते ते तुम्ही पाहू शकता। अशा प्रकारे आपला 10x झूमचा जो आहे व्ह्यू दिसतो। तर मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला नाईट व्ह्यूचा व्ह्यू असा प्रकारे तुम्हाला बघायला भेटतो। तर पूर्ण अंधार असताना तुम्हाला अशा प्रकारे जी कॅमेराची लाईट असते त्या लाईटने तुम्हाला एक 20 ते 25 फुटापर्यंत तुम्हाला ब्लॅक अँड व्हाईटमध्ये तुम्हाला बघायला भेटतं। जर या ठिकाणी तुम्ही लावत असाल आणि तुमचे लाईट्स देखील असतील शेतामध्ये, त्या ठिकाणी लाईटची सोय वगैरे असेल तर तुम्हाला अजून चांगल्या प्रकारे व्ह्यू बघायला भेटतो। मित्रांनो कॅमेरा कंट्रोल करताना महत्त्वाची बाब म्हणजे तुमचं तिथे कॅमेरा इन्स्टॉल करताय त्या ठिकाणी नेट जे आहे ते कनेक्टिव्हिटी स्ट्रॉंग असली पाहिजे।
जर नेटवर्क कनेक्टिव्हिटी स्ट्रॉंग असेल तरच तुम्हाला तो कॅमेरा एकदम क्लिअरली, एकदम फ्लुएंटली तुम्हाला एकदम लाईव्ह प्रकारे तुम्हाला ऑपरेट करता येईल. जर कनेक्टिव्हिटी स्ट्रॉंग नसेल, सिग्नल वीक असतील, तर तो कॅमेरा तुम्हाला त्या कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला डिले दिसेल. तर कनेक्टिव्हिटीची आपल्याला काळजी घेतली पाहिजे. तर सध्याला तुम्हाला दिसतंय लेफ्ट साईडला वरच्या कोपऱ्यामध्ये बघा चार्जिंग पण चालू आहे, बॅटरी फुल आहे आणि सिग्नल पण फुल आहे. तर मित्रांनो, हे काही रेकॉर्डेड सॅम्पल्स व्हिडिओ होते जेणेकरून तुम्हाला कॅमेराची व्ह्यूचा अंदाज येईल. तर मित्रांनो, शेतात लावायसाठी लागणारे सोलर कॅमेरे 4G कॅमेरे असतील किंवा तुम्हाला तुमच्या ऑफिससाठी किंवा संस्थेसाठी वगैरे, घरासाठी वगैरे दुसरे कॅमेरे लावायचे असेल, असे कुठलेही कॅमेऱ्याची रिक्वायरमेंट असेल तर खालील दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.